press the bell icon on the YouTube app and never miss another update. शुभ दिन बच्चों। पिछले क्लास में हम किसके बारे में जाने थे? यानी बहादुर बिट्टू। यहाँ एक साहसी महिला है ना, इसके बारे में मैंने आपको बता रही थी। यानी क्या हुआ था, किसान ने शेर को डरकर अपने घर में रहने वाले गाय लेकर शेर को देने के लिए तैयार हुआ था। उस समय उसकी पत्नी यानी उसकी बीवी बिट्टू ने क्या की, एक उपाय सूझी थी, है ना। क्या था वो? उसने जाकर बोलो, यानी तुम जाकर उस शेर से बोलो, तुम्हारे लिए यानी तुम्हारे खाने के लिए मेरी बीवी ने एक मोटा ताज़ा घोड़ा लेकर आ रही है। इस बात को जाकर वहाँ सुनाकर बोली थी। उसी प्रकार क्या किया था, किसान ने डरते शेर के पास जाकर बताया था कि मेरी बीवी ने तुम्हारे लिए मेरी गाय तो बहुत ही मरियल है, इसलिए मेरी बीवी आपके लिए मोटा ताज़ा घोड़ा लेकर आ रही है कहकर बोला था। वैसे ही उसने बिट्टू ने क्या पगड़ा बांधकर हाथ में दराती पकड़कर आई थी। आकर चिल्ला रही थी, अरे किसान, तूने मुझसे बताया था कि यहाँ पर 4 शेरों को बांधा रखा है। सिर्फ यहाँ देखे तो एक ही शेर है। बस मुझे यहाँ तो नाश्ते के लिए होता है। इस बात को सुनकर शेर ने क्या किया था, भागकर जा रहा था, है ना। शेर डरकर भाग जा रहा था। वहाँ तक मैंने आपको बताई थी, है ना। बिट्टू की बात सुनकर, यानी जो बात सुनकर, कौन सा? अरे किसान, यहाँ तो सिर्फ एक ही शेर है, मुझे तो यहाँ नाश्ते के लिए होता है, बस मुझे के लिए नाश्ता के लिए इतना बस कहकर बोली थी। इस बात को सुनकर शेर ने भागने लगा था। वहाँ तक मैंने आपको बताई थी, है ना। आगे देखेंगे। देखो, यहाँ देखकर बिट्टू बोली, देख इसे कहते हैं हिम्मत। तुम तो इतने डरपोक हो कि घर की गाय शेर के हवाले कर रहे थे। उधर मारे भूखे के शेर की आंतें चटपट रही थी। एक भेड़िया ने पूछा, महाराज क्या मामला है? आप आज बहुत उदास दिखाई दे रहे हैं। शेर ने कहा, कुछ ना पूछो, आज मुश्किल से जान बची है। आज एक ऐसी राक्षसी से पाला पड़ा गया जो रोज़ सुबह 4 शेरों का नाश्ता करती है। यहाँ सुनकर भेड़िया बहुत हंसा। वहाँ सुबह झाड़ी में छिपकर सारा तमाशा देख रहा था। उसने कहा, बोले बादशाह, वह तो बिट्टू थी जिसे आपने राक्षसी समझ लिया था। आप इस बार फिर कोशिश करके देखिए। अगर बैल आपके हाथ ना आए तो मेरा नाम भेड़िया नहीं। बहुत कहने सुनने पर शेर किसान के खेत में जाने के लिए तैयार हो गया, लेकिन उसने भेड़िए से कहा, तुम अपनी पूंछ मेरी पूंछ से बांध लो। दोनों जने पूंछ बांधकर चल पड़े। उन्हें देखते ही किसान के होश हवास गुम हो गए। वहाँ डर से तर कांपने लगा, लेकिन बिट्टू बिल्कुल नहीं घबराई। भेड़िए के पास जाकर उसने कहा, क्यों रे भेड़िए, तू तो अभी वादा करके गया था कि तू अपनी पूंछ से 4 शेर बांध कर लाएगा, लेकिन तू तो सिर्फ एक ही शेर लाया है, वहाँ भी मरियल सा। भला इसे खाकर मेरी भूख मिट सकती है। खैर, इस वक्त यही सही। इतना कहकर बिट्टू आगे बढ़ी। शेर के होश हवास उड़ गए। उसने समझा कि भेड़िए ने उसके साथ धोखा किया है। फौरन वहाँ से भागा। भेड़िया
बहुत चीख चिल्लाया, लेकिन शेर ने एक ना सुनी। तेजी से भागता चला गया। किसान और बिट्टू आराम से रहने लगे। उन्हें मालूम था कि अब शेर उनके खेत की तरफ फिर कभी नहीं आएगा। देखो, यानी इतना सुनता था कि शेर डर के मारे कांपने लगा। बिट्टू ने बोली ना, मुझे नाश्ते के लिए इतना बस कहकर बोली। इस बात को सुनकर शेर ने कांपने लगा था। कांपना यानी नड़गोदಕ್ಕೆ शुरू ಮಾಡಿತ್ತು और भाग खड़ा हुआ था, है ना। बिट्टू की बात सुनकर वह कांपते कांपते भागने के लिए तैयार हुआ था। यहाँ देखकर बिट्टू बोली, देखो इसे कहते हैं हिम्मत। हिम्मत यानी साहस, है ना। कल मैंने आपको बताई थी हिम्मत का और एक अर्थ होता है साहस। तुम तो इतने डरपोक हो कि, यानी जल्दी से डर जाता है ना, उसे हम क्या कहते हैं, डरपोक कहते हैं। जल्दी से डरने वालों को ಏನಾದರೂ ನೋಡಿದ ತಕ್ಷಣ ಗಾಬರಿಯಿಂದ ಹೆದರ್ಕೊಂಡು ಬಿಡೋದು, ಯಾರಾದರೂ ಹೆದರಿಸ್ತಿದ್ದಾರೆ ಅಂತಂದ್ರೆ ತಕ್ಷಣಕ್ಕೆ ಹಾಗೇನೆ ಹೆದರ್ಕೊಂಡ್ಬಿಡೋದು, ಅಥವಾ ಇನ್ನೂ ಕೆಲವೊಬ್ಬರು ಬೇರೆಯವ್ರ ಹತ್ರ ಮಾತಾಡೋಕ್ಕೂ ಕೂಡ ಹೆದರ್ಕೊಳ್ತಿರ್ತಾರೆ, ಅಂಥವ್ರಿಗೆ ನಾವು ಏನಂತ ಹೇಳ್ತೀವಿ, ಅಂಜು ಬುರ್ಕ ಅಂತ ಹೇಳ್ತೀವಿ। इससे हम हिंदी में बोलते हैं डरपोक, यानी जल्दी से डरने वालों को हम क्या कहते हैं, डरपोक कहते हैं। घर की गाय शेर के हवाले कर रहे थे। हवाले यानी किसी को दे देना, यानी किसी को दे देना। हमारे जो वस्तु रहते हैं, नहीं तो कोई चीज़ रहती है, दूसरों पूछते तो उनके हाथ देते हैं ना, उसे हम क्या कहते हैं, हवाले, यानी किसी को दे देना। हमारे वस्तुओं को किसी को दे देना, इसे हम हवाले कहते हैं। उधर मारे भूख के शेर की आंतें चटपट रही थी। यानी ನಮಗೆ ಹೇಗೆ ಹೊಟ್ಟೆ ತುಂಬ ಹಸಿವಾದಾಗ ಹೆಂಗಾಗ್ತಿರುತ್ತೆ, ಹೊಟ್ಟೆನಲ್ಲೆಲ್ಲ ತಳಮಳ ಚುರುಚುರು ಚುರುಚುರು, ಹೊಟ್ಟೆ ಒಂದು ರೀತಿಯಲ್ಲಿ ಗುರ್ರು ಗುರ್ರು ಅಂತ ಸೌಂಡ್ ಮಾಡ್ತಿರುತ್ತೆ, ಆ ರೀತಿಯಾಗಿ ಅಷ್ಟು जितना भूख लगा था कि शेर को चटपट रही थी, यानी दर्द से उसका पेट दर्द से चटपट रही थी। एक भेड़िए ने पूछा, है ना, भेड़िया यानी फॉक्स। भेड़िया फॉक्स। भेड़िया पूछा, महाराज क्या मामला है। अरे महाराजा, ಏನ್ ವಿಷಯ, आप आज बहुत उदासी दिखाई दे रहे हैं। ಉದಾಸ यानी ತುಂಬ ಏನು ಕೂಡ ಜೋಶಲ್ಲಿ ಇಲ್ಲದೆ ಇರ್ತಕ್ಕಂಥ ಒಂದು ರೀತಿ ಬೋರ್ ರೀತಿಯಲ್ಲಿ ಮುಖೆಲ್ಲ ಇಳಿಸ್ಕೊಂಡು ಬೇಜಾರದಲ್ಲಿ ಇರ್ತೀವಲ್ಲ, ಅದಕ್ಕೆ ನಾವು ಅಂದರೆ ಯಾವುದೇ ಕೆಲಸ ಮಾಡೋದ್ರಲ್ಲಿ ಇಂಟ್ರೆಸ್ಟನ್ನು ತೋರಿಸ್ತಿರೋದಿಲ್ಲ, ಅವ್ರಿಗೆ ನಾವೆಂತ ಹೇಳ್ತೀವಿ, ಉದಾಸ್ ಅಂತ ಹೇಳ್ತೀವಿ। ದಿಕ್ಕಾಯಿ ದೇ ರಹೆ ಹೇ, ಶೇರ್ ನೆ ಕಹಾ, ಕುಚ್ ನಾ ಪೂಚೋ, ಏನು ಕೇಳಬೇಡ ಬಿಡಪ್ಪ ಅಂತ ಹೇಳ್ತೀವಲ್ವ। ಆಜ್ ಮುಷ್ಕಿಲ್ ಸೆ ಜಾನ್ ಬಚ್ಚಿ ಹೇ। ಮುಷ್ಕಿಲ್ ಯಾನಿ ತುಂಬ ಕಷ್ಟದಿಂದ ನನ್ನ ಪ್ರಾಣ ಉಳಿದಿದೆ। ಮುಷ್ಕಿಲ್ ಸೆ ಜಾನ್ ಬಚ್ಚಿ ಅಂತಂದರೆ ತುಂಬ ಕಷ್ಟಪಟ್ಟು ನನ್ನ ಪ್ರಾಣ ಉಳಿದಿದೆ, ಇವತ್ತು ನನ್ನ ಪ್ರಾಣನ ಉಳಿಸ್ಕೊಂಡು ಬಂದಿದ್ದೀನಿ। ಆಜ್ ಐಸಿ ರಾಕ್ಷಸಿ ಸೆ ಪಾಲ पड़ गया जो। ऐसी राक्षसी, पाला यानी सामना करना पड़ा, ऐसी राक्षसी की सामना करना पड़ा मुझे, यानी उसके हाथ से मेरी प्राण बच गई है। जो राक्षसी से मेरी प्राण बच गई, यानी शेर ने बिट्टू को देखकर राक्षसी समझ लिया था, क्योंकि बिट्टू ने उसे यानी शेर को खाने की धमकी दिखाई थी ना, इसलिए शेर बिट्टू को राक्षसी कह रहा है। पड़ गया जो रोज़ सुबह 4 शेरों का नाश्ता करती हैं। रोज़ सुबह 4 शेरों की नाश्ता, ಅವಳು ಇದ್ದಾಳಲ್ವ, ಅವಳು ಒಂದು ರೀತಿಯಲ್ಲಿ ರಾಕ್ಷಸಿ ಥರ ಇದ್ದಾಳೆ ಅವಳು। ಡೈಲಿ ಮಾರ್ನಿಂಗು, ಸುಬಹ ಯಾನಿ ಮಾರ್ನಿಂಗ್, सुबह मॉर्निंग, जिसका विलोम शब्द होता है शाम, है ना। ಮಾರ್ನಿಂಗಲ್ಲಿ ನಾವೇನು ಮಾಡ್ತೀವಿ, ಬ್ರೇಕ್ಫಾಸ್ಟ್ ಮಾಡ್ತೀವಲ್ವ, उसी तरह वहाँ एक राक्षसी है, उसने सुबह 4 शेरों की नाश्ता करती है। ಅವಳು ಇದ್ದಾಳಲ್ವ, ಅವಳು ಒಂಥರ ಹಿಂಗಸು ರಾಕ್ಷಸಿ ಥರ ಇದ್ದಾಳೆ ಅವಳು। ಅವಳಿಗೆ ಡೈಲಿ ಮಾರ್ನಿಂಗು 4 ಲಯನ್ ಬೇಕಂತೆ नाश्ता करती है। यहाँ सुनकर भेड़िया बहुत हंसा।
देखो उस बात को सुनकर यानी शेर की बात को सुनकर भेड़िया हंस रही थी, क्योंकि भेड़िया ने एक जाड़ी के पीछे छिपकर सारा यानी तमाशा देख रहा था। यानी बिट्टू और शेर ने बातचीत करते थे ना, उस समय उस भेड़िया ने वहीं एक झाड़ी के पीछे छिपकर उनकी बातों को सुन रहा था। देखो वहाँ सुबह झाड़ी में छिपकर सारा तमाशा देख रहा था। झाड़ी यानी बुಷ್ ಪೊದೆ ಅಂತ ಹೇಳ್ತೀವಿ, झाड़ी ಪೊದೆ। यानी ಒತ್ತೊತ್ತಾಗಿ ಬೆಳ್ಕೊಂಡಿರ್ತಕ್ಕಂಥ ಗಿಡಗಂಟೆಗಳಿಗೆ ನಾವು ಪೊದೆ ಅಂತ ಹೇಳ್ತೀವಿ। झाड़ी ಅಂದರೆ ಇಂಗ್ಲೀಷಲ್ಲಿ ಬುಷ್ ಅಂತ ಹೇಳ್ತೀವಿ, यानी ಪೊದೆ ಒತ್ತೊತ್ತಾಗಿ ಬೆಳೆದಿರ್ತಕ್ಕಂಥದ್ದು। ಖಾಲಿ ಜಾಗದಲ್ಲಿ ಏನಾಗುತ್ತೆ ಪೊದೆಗಳು ಬೆಳ್ಕೊಂಡ್ಬಿಡ್ತಾವಲ್ವ, ಆ ರೀತಿಯಾಗಿ ಚಿಕ್ಕ ಚಿಕ್ಕ ಪ್ಲ್ಯಾಂಟ್ಸ್ಗಳೆಲ್ಲ ಬೆಳ್ಕೊಂಡ್ಬಿಟ್ಟು ಪೊದೆ ರೀತಿಯಲ್ಲಿ ಆಗಿರುತ್ತೆ, ಅದಕ್ಕೆ ನಾವು झाड़ी ಅಂತ ಹೇಳ್ತೀವಿ। तमाशा देख रहा था। उसने कहा, बोले बादशाह वहाँ तो बित्तो थी। अरे नक्ಕೊಂಡು ಹೇಳ್ತಿದೆ, अरे महाराज ಅವಳು बित्तू राक्षसी अल्ल, वहाँ राक्षसी नहीं बित्तो हैं, जिसे आपने राक्षसी समझ लिया था। ಅವಳನ್ನ ನೀನು ನೋಡಿ ರಾಕ್ಷಸಿ ಅಂತ ತಿಳ್ಕೊಂಡ್ಯಾ, समझ लिया ಅಂತಂದರೆ ತಿಳ್ಕೊಂಡ್ರಾ। आप इस बार फिर कोशिश करके देखिए। आप इस बार कोशिश यानी प्रयत्न, कोशिश ट्रೈ ಅಂತ ಹೇಳ್ತೀವಿ, जिसका और ಕನ್ನಡದಲ್ಲಿ ಹೇಳೋದಾದರೆ प्रयत्न। कोशिश करके देखिए, और एक बार तुम कोशिश करके देखिए। अगर बैल आपके हाथ ना आए तो मेरा नाम भेड़िया नहीं है। अरे राजा तुम और एक बार क्या करो, कोशिश करो, उस बैल तुम्हारे हाथ में ना आए तो मेरी नाम भेड़िया नहीं है। अरे ಅವಳು ರಾಕ್ಷಸಿ ಅಲ್ಲ, ಒಬ್ಬ सामान्य ಹೆಂಗಸು, जो किसान की बीवी है उसने बित्तू, वहाँ राक्षसी नहीं है। जाओ तुम और एक बार कोशिश करो, बैल तुम्हारे हाथ आ जाता है। यह बात सच नहीं हुई तो मेरी नाम भेड़िया नहीं है। ನೀವು ಹೋಗಿ ಇನ್ನೊಂದ್ಸಲ ಟ್ರೈ ಮಾಡಿ, ಆ ಎತ್ತು ಅಕಸ್ಮಾತಾಗಿ ನಿಮ್ಮ ಕೈ ಸೇರಲಿಲ್ಲ ಅಂತಂದರೆ ನನ್ನ ಹೆಸರು भेड़ियाನೇ ಅಲ್ಲ ಅಂತ ಹೇಳ್ತಿದೆ। बहुत कहने सुनने पर शेर किसान के खेत में जाने के लिए तैयार हो गया। यानी भेड़िया के बात सुनकर है ना, ಆ ಒಂದು ಫಾಕ್ಸ್ ಹೇಳಿದ್ದನ್ನು ನೋಡಿ ಏನು ಮಾಡ್ತಿದ್ವು, फिर किसान के खेत को जाने के लिए तैयार हो गया। कौन? शेर ने, है ना। भेड़िया की बात सुनकर शेर ने किसान के खेत को जाने के लिए तैयार हो गया। लेकिन उसने भेड़िया से कहा, परंतु उसने भेड़िया से कहा रहा है, तुम अपनी पूंछ मेरी पूंछ से बांध लो। पूंछ यानी बाला, पूंछ ಬಾಲ ಟೇಲ್ ಅಂತ ಹೇಳ್ತೀವಿ ನಾವು ಅದಕ್ಕೆ, ಪೂಂಚ ಬಾಲ ಟೇಲ್, ಇಂಗ್ಲೀಷಲ್ಲಿ ಟೇಲ್ ಅಂತ ಹೇಳ್ತೀವಿ, ಕನ್ನಡದಲ್ಲಿ ಆದರೆ ಬಾಲ। ಮೇರಿ ತುಮ್ ಅಪ್ನಿ ಪೂಂಚ್ ಮೇರಿ ಪೂಂಚ್ ಸೆ ಬಾಂಧ್ ಲೋ, ನೀನೇನು ಮಾಡು, ನಿನ್ನ ಒಂದು ಬಾಲ ಇದೆಯಲ್ಲ, ಟೇಲ್ ಇದೆ ಅಲ್ವಾ, ಆ ಟೇಲ್ನು ನನ್ನ ಟೇಲ್ನು ಏನು ಮಾಡೋಣ, ಇಬ್ಬರು ಸೇರಿಸ್ಕೊಂಡು ಕಟ್ಕೊಂಡ್ಬಿಡೋಣ। दोनों जने पूंछ बांधकर चल पड़े। ने वहाँ दिख रहा है आपको, भेड़िया और शेर ने अपनी दोनों पूंछों को बांधकर किसान के खेत को जाने के लिए तैयार हो गए। उन्हें देखते ही किसान के होश हवास गुम हो गए। होश हवास यानी बहुत डर जाना। होश हवास का अर्थ क्या होता है? बहुत डर जाना। होश हवास का अर्थ होता है बहुत डर जाना। गुम हो गए, वहाँ डर से तर तर कांपने लगा। ನಾವು ಹೆಂಗೆ ಚಳಿನಲ್ಲಿ ಗದ 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 ನಡುಗ್ತಿರ್ತೀವಲ್ಲ, ಅಂತಿರ್ತೀವಿ ನೋಡಿ, ತುಂಬ ಚಳಿಗೆ ಆ ರೀತಿಯಾಗಿ ಭಯದಿಂದನೂ ಕೂಡ ಕೆಲವೊಬ್ರು ಏನು ಮಾಡ್ತಾರೆ, ತರ 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 ನಡುಗ್ತಾ ಇರ್ತಾರೆ। ಮನೆಯಲ್ಲಿ ಏನೋ ಒಂದು ತಪ್ಪು ಮಾಡಿರ್ತೀರಿ, ಆ ಒಂದು ಟೈಮಲ್ಲಿ ಅಮ್ಮನೋ ಅಥವಾ ಅಪ್ಪನೋ ನಿಮಗೆ ಹೊಡೆಯೋದಕ್ಕಂತ ಬಂದಾಗ ಅಥವಾ ಸ್ಟಿಕ್ ತಗೊಂಡಾಗ ನೀವು ಕೂಡ ಏನು ಮಾಡ್ತೀರಿ, आप भी क्या करते हो, डर से कांपने लगते हो, है ना। उसी तरह यहाँ किसान ने यानी भेड़िया और शेर ने अपनी पूंछों को बांधकर और
खेत के आए थे ना, यहाँ देखकर किसान ने थर थर कांपने लगा। लेकिन बित्तो बिल्कुल नहीं घबराई। घबराನ ಅಂತಂದರೆ ಹೆದರ್ಕೊಳ್ತಕ್ಕಂಥದ್ದು. नहीं घबराई, ಹೆದರ್ಕೊಂಡಿಲ್ಲ ಅವಳು. ಕಿಸಾನ್ ಥರ ನಡುಕ್ತಿದ್ದ, ರೈತ ಥರ ನಡುಕ್ತಿದ್ದಾನೆ. ಆದರೆ ಏನಿ ಪರಂತು ಬಿತ್ತು ಬಿಲ್ಕುಲ್ नहीं घबराई, ಬಿಲ್ಕುಲ್ ಅಂತಂದರೆ ಅವಳು ಸ್ವಲ್ಪನೂ ಕೂಡ ಹೆದರ್ಕೊಳ್ಳೇ ಇಲ್ಲ. बेड़िया के पास जाकर उसने कहा, बेड़िया के पास जाकर उसने बोलती यानी बित्तो बोलती हैं, क्यों रे बेड़िया, अरे ಯಾಕೆ ಈಗ ತಾನೇ ಹೇಳೋಗಿದ್ದಲ್ವ ನೀನು, तो अभी वादा करके गया था. वादा यानी प्रॉमिस, जिसका और एक अर्थ होता है वचन. वादा यानी प्रॉमिस जो ಭಾಷೆ ಅಂತ ಹೇಳ್ತೀವಲ್ವ, जिसका और एक अर्थ होता है ವಚನ್. ವಚನ್ ಯಾನಿ ಪ್ರಾಮಿಸ್ ಅಂತ ಹೇಳ್ತೀವಿ, ಭಾಷೆ ಅಂತ ಹೇಳ್ತೀವಿ. ಅಂದರೆ ನೀವೇನು ಮಾಡ್ತೀರಿ, ನಿಮ್ಮ ಅಪ್ಪ ಅಮ್ಮನಿಗೆ ನೆಕ್ಸ್ಟ್ ಟೈಮ್ ನಾವು ಚೆನ್ನಾಗಿ ಓದ್ಕೊಂಡು ರ್ಯಾಂಕ್ ಬರ್ತೀವಿ ಅಂತ ಪ್ರಾಮಿಸ್ ಮಾಡಿರ್ತೀರಿ. ಅದೇ ರೀತಿಯಾಗಿ ಇಲ್ಲಿನೂ ಕೂಡ यानी उसी तरह यहाँ भी बेड़िया ने बित्तो को एक वादा करके गया था. देखो उसने क्या वादा किया था. वादा करके गया था कि तो अपने पुन से 4 शेर बांध कर लाएगा. अरे ನೀನು ಈಗ ತಾನೇ ಹೇಳೋಗಿದ್ದಲ್ವಾ, क्यों रे बेड़िया, तूने अभी वादा करके गया था, तूने अपने पुन से 4 शेरों को बांध कर लाएगा. ನೀನು ಈಗ ತಾನೇ ನನ್ನ ಹತ್ರ ಪ್ರಾಮಿಸ್ ಮಾಡೋಗಿದ್ದೆ ಏನಂತ, ನಿನ್ನ ಒಂದು ಬಾಲ ಇದೆ ಅಲ್ವಾ, ಟೇಲ್ ಇದೆ ಅಲ್ವಾ, ಆ ಟೇಲ್ಗೆ 4 ಲಯನ್ನು ಕಟ್ಕೊಂಡು ಬರ್ತೀನಿ ಅಂತ ಹೇಳೋಗಿದ್ದೆ, ಮರ್ತುಬಿಟ್ಯಾ ಅಂತ ಜೋರು ಮಾಡ್ತಿದ್ದಾಳೆ ಬಿತ್ತು ಬೇಡಿಯಾಗೆ. ನಾವು ಕೂಡ ನಿಮಗೆ ಹೋಮ್ವರ್ಕ್ ಮಾಡ್ಕೊಂಬಂದಿದ್ದಿಲ್ಲ ಅಂತ ಏನು ಮಾಡಿರ್ತೀರಿ, ನಾಳೆ ಪ್ರಾಮಿಸ್ ಮಾಡ್ಕೊಂಡು ಬರ್ತೀನಿ ಮಿಸ್, ಗ್ಯಾರಂಟಿ ಮಾಡ್ಕೊಂಡು ಬರ್ತೀನಿ ಮಿಸ್ ಅಂತ ಏನು ಮಾಡಿರ್ತೀರಿ, 10 ಕರೆದು ರಾಮಪುರ ರಾಮಾಯಣ ಮಾಡಿರ್ತೀರಿ. ಅದಕ್ಕೋಸ್ಕರ ಪಾಪ ಸಣ್ಣ ಮಕ್ಕಳೆಲ್ಲ ಮಾಡ್ಕೊಂಡು ಬರ್ತಾರೆ ಬಿಡು ಅಂತ, ನಾಳೆ ಮಾಡ್ಕೊಂಡು ಬರ್ತಾರೆ ಬಿಡು ಅಂತ ಬಿಟ್ಟರೆ, ನಾಳೆನೂ ಕೂಡ ಏನು ಮಾಡ್ತೀರಿ ನೀವು, ಹಾಗೇ ಬಂದುಬಿಡ್ತೀರಿ. ಅವಾಗ ನಿಮಗೆ ಏನು ಮಾಡ್ತೀರಿ, ಟೀಚರ್ ಜೋರು ಮಾಡ್ತಾಯಿತ್ತು, ನಾವು ಜೋರು ಮಾಡ್ತೀವಿ. ನಿಮಗೆ ಏನಂತ ಹೇಳಿದ್ಯಪ್ಪ ನಿನ್ನೆ ನೀನು, ನಾಳೆ ಖಂಡಿತವಾಗ್ಲೂ ಮಾಡ್ಕೊಂಡು ಬರ್ತೀನಿ ಅಂತ ಹೇಳಿದೆ ತಾನೆ, 1 ಪೇಜ್ ಅಲ್ಲ ಮಿಸ್ 2 ಪೇಜ್ ಮಾಡ್ಕೊಂಡು ಬರ್ತೀನಿ ಅಂತ ನೀನೇನು ಓದ್ಕೊಂಡು ಬರ್ಕೊಂಡು ಬರ್ತೀನಿ ಅಂತ ಹೇಳೋಗಿದೆ. ಬಟ್ ಏನು ಮಾಡ್ತೀನಿ, ಅದೇ ರೀತಿಯಾಗಿ ಬಂದಿದೆಯಾ ಅಂತ ಏನು ಮಾಡ್ತೀವಿ, ನಿಮಗೆ ಗದರಿಸ್ತೀವಿ. उसी तरह बित्तों ने बेड़िया को क्या कर रही हैं, धमकी डाल रही हैं. लेकिन तो सिर्फ एक ही शेर लाया है. ಆದರೆ ನೀನೇನು ಒಂದೇ ಲೈನ್ನ ಕರ್ಕೊಂಡು ಬಂದಿದೀಯಾ, 4 ಲೈನ್ ತರ್ತೀನಿ ಅಂತ ಹೋಗ್ಬಿಟ್ಟು, 4 ಲೈನ್ನ ಕಟ್ಕೊಂಡು ಬರ್ತೀನಿ ಅಂತ ಹೋಗ್ಬಿಟ್ಟು ಕೇವಲ ಒಂದೇ ಒಂದನ್ನು ತಂದಿದೆಯಲ್ಲ. ಸಿರ್ಫ್ ಯಾನಿ ಓನ್ಲಿ, ಸಿರ್ಫ್ ಓನ್ಲಿ ಕೇವಲ ಅಂತ ಹೇಳ್ತೀವಲ್ವ ಅದು. वहाँ भी मरियल सा, मरियल यानी आप तो जानते हो क्या, वीक है ना. ಮರಿಯಲ್ ವೆರಿ ವೀಕ್ ಅಂದರೆ ಏನೂ ಇಲ್ಲ, ತುಂಬ ಹೆಲ್ತಿಯಾಗಿಲ್ಲ, ತುಂಬ ವೀಕ್ ಆಗಿರ್ತಕ್ಕಂಥ ಲಯನ್ನ ಕರ್ಕೊಂಡು ಬಂದಿದೆಯಾ. ಅದರಲ್ಲೂ ಬಲ ಇಸೆ ಕಾಕರ್ ಮೇರಿ ಬುಕ್ ಮಿಟ್ ಸಕ್ತಿ ಹೇ, ಪರವಾಗಿಲ್ಲ ಆದ್ರೂ ಇದನ್ನು ತಿಂದುಬಿಟ್ರೆ ನನ್ನ ಹಸುವು ನೀಗುತ್ತೆ, ಪರವಾಗಿಲ್ಲ ಒಂದದನ್ನಾದರೂ ತಂದಿದೆಯಲ್ಲ ಅಂತ ಏನು ಮಾಡ್ತಿದ್ದಾಳೆ ಅವಳು, ಆ ಬೇಡಿಯಾಗೆ ಹೇಳ್ತಿದ್ದಾಳೆ. ಕೈರ್ ಇಸ್ ವಕ್ತ್ ಯಹಿ ಸಹಿ, ಕೈರ್ ಎನಿವೇಸ್ ಅಂತ ಹೇಳ್ತೀವಲ್ವ, ಹೋಗಲಿ ಬಿಡು, ಅಟ್ಲೀಸ್ಟ್ ಈ ಟೈಮಿಗೆ ಇದಾದರೂ ಸಿಕ್ಕಿದೆ ಅಲ್ಲ ನನಗೆ ಅಂತ ಏನು ಮಾಡ್ತಾಳೆ ಅವಳು, ಹೇಳ್ತಾಳೆ. ಇದನ್ನ ಕಹಕರ್ ಬಿತ್ತು ಹಾಗೆ ಬಡಿ, ಹಂಗೆ ಹೇಳ್ತಾ ಹೇಳ್ತಾ ಏನು ಮಾಡ್ತಿದ್ದಾಳೆ, ಅದರ ಹತ್ರ ಹೋಗ್ತಾಳೆ. ಕಿಸ್ಕೆ ಪಾಸ್, शेर और बेड़िया के पास, हाँ कहते हैं उन दोनों के पास जाती हैं. शेर के होश आवास उड़ गए. होश आवास यानी शेर बहुत डर गया है ना. बित्तू की बात सुनकर शेर बहुत डर गया. होश आवास यानी बहुत डर जाना. क्या ये होश आवास का अर्थ, होश आवास, होश आवास यानी बहुत डर जाना है ना, बहुत डर जाना. होश आवास उड़ गए. उसने समझा कि
भेड़िया ने उसके साथ धोखा किया है। धोखा चीटिंग, धोखा यानी चीटिंग, धोखा चीटिंग। किसने? भेड़िया ने शेर को क्या किया था? धोखा किया था, है ना। शेर को भेड़िया ने धोखा किया था। वहाँ फौरन वहाँ से भागा। फौरन तुरंत, फौरन का और एक अर्थ होता है तुरंत। ತಕ್ಷಣ ಅಂತ ಹೇಳ್ತೀವಿ ಅಲ್ವಾ, ತಕ್ಷಣ ಸಡನ್ ಆಗಿ ಅಂತ ಹೇಳ್ತೀವಲ್ವಾ, तुरंत वहाँ से भागा। भेड़िया बहुत चीख चिल्लाया। चीख चिल्लाया ಅಂತಂದರೆ ಕೂಗೋದು, ಕೂಗಿ ಕೂಗಿ ಕರಿತಾ ಇದೆ. ಅರೆ ಮಹಾರಾಜ್ ರಾಜ ಬಾದಶಾಹ ಏನೇನೆಲ್ಲ ಅದು ಕೂಗ್ತಾ ಇದೆ. ಲೇಕಿನ್ शेर ने एक ना सुनी। शेर भेड़िया की एक बात भी नहीं सुनाई, वहाँ से भागने लगा। तेजी से भागता चला गया। तेजी से यानी फास्ट आगी, तेज यानी फास्ट, तेज फास्ट, जिसका विलोम शब्द होता है धीरे, है ना। तेजी का तेज यानी फास्ट, धीरे स्लो अल्वा, तेज धीरे, तेज से भाग गया ಅಂದರೆ ಫಾಸ್ಟ್ ಆಗಿ ಅಲ್ಲಿಂದ ಓಡೋದಕ್ಕೆ ಶುರು ಮಾಡ್ತು. भागा। भेड़िया बहुत चीख चिल्लाया लेकिन शेर ने एक ना सुनी, तेजी से भागता चला गया। किसान और बिट्टू आराम से रहने लगे। उस दिन से, है ना, भेड़िया भी उसके साथ चला गया, शेर के साथ, यानी क्योंकि वो दोनों अपने अपने पूंछ को बांध कर आए थे ना, पूंछों को बांध लिए थे ना, इसलिए शेर भागने लगा तो उसके पीछे भेड़िया भी भागने लगता है। ಯಾಕೆ ಅಂತಂದರೆ ಈಗ ನಾವು ಒಬ್ರಿಗೊಬ್ರು ಕೈನೋ ಅಥವಾ ಏನೋ ಕಟ್ಟಾಕಿರ್ತಾರೆ ಅಂತ ತಿಳ್ಕೊಳ್ರಿ. ಏನು ಮಾಡ್ತೀವಿ ನಾವು ಆಗ? ಒಬ್ಬರು ಫ್ರೆಂಡ್ ಹೋದೋದ್ರೆ ನಮ್ಮನ್ನು ಕಟ್ಟಾಕಿರ್ತಾರಲ್ಲ ಅವ್ರ ಜೊತೆಗೆ ನಾವು ಏನು ಮಾಡ್ತೀವಿ? ಹೋಗ್ಬಿಡ್ತೀವಿ, ಜೊತೆಗೆ ಅವ್ರ ಜೊತೆಗೇ ಹೋಗ್ಬಿಡ್ತೀವಲ್ವ. उसी तरह शेर भागने लगा तो उसके पीछे पीछे भेड़िया भी चला गया। उस दिन से किसान और बिट्टू आराम से रहने लगे। उन्हें मालूम था कि, मालूम ಅಂತಂದರೆ ಅವ್ರಿಗೆ ಗೊತ್ತಾಯಿತು, मालूम था कि अब शेर उनके खेत की तरफ फिर कभी नहीं आएगा। वहाँ मालूम हो गया कि, यानी किसान और बिट्टू को मालूम हो गया कि और कभी ಮತ್ತೆ ಇನ್ಯಾವತ್ತೂ ಕೂಡ ಅಲ್ವಾ, ಮತ್ತೆ ಇನ್ಯಾವತ್ತೂ, और फिर कभी नहीं ಅಂತಂದರೆ ಮತ್ತಿನ್ಯಾವತ್ತೂ ಶೇರ್ ಆಗಲಿ ಅಥವಾ ಬೇಡಿಯ ಆಗಲಿ ಈ ಕಡೆ ಬರೋದಿಲ್ಲ. ತರಫ್ ಈ ಕಡೆ ಅಂತ ಹೇಳ್ತೀವಿ. ಇಸ್ಕಿ ತರಫು ಕೇತ್ ಕಿ ತರಫ್, ಕೇತ್ ಯಾನಿ ಫೀಲ್ಡ್, ತೋಟ ಅಂತ ಹೇಳ್ತೀವಲ್ಲ. ಇನ್ನೊಂದು ಸಾರಿ ಶೇರು ಈ ಕಡೆ ಬರೋ ಸಾಹಸನೇ ಮಾಡೋದಿಲ್ಲ ಅಂತ ಏನು ಮಾಡ್ತಾಳೆ बिट्टू तन्न गंडनिಗೆ, यानी जिस अपनी पति को, अपने पति से, यानी उसको क्या कर रही है? ಸಲಹ दे रही है. ತನ್ನ ಗಂಡಿಗೆ ಏನು ಮಾಡ್ತಿದ್ದಾಳೆ ಅವಳು ಹೇಳ್ತದೆ, ಇನ್ನೊಂದ್ಸಲಿ ಫಾಕ್ಸ್ ಆಗಲಿ ಅಥವಾ ಲಯನ್ ಆಗಲಿ ನಮ್ಮ ತೋಟದ ಕಡೆಗೆ ಬರೋದಿಲ್ಲ ಅವರು ಅಂತ ಏನು ಮಾಡಿದ್ಲು, ತನ್ನ ಗಂಡನಿಗೆ ಹೇಳಿದ್ಲು. ಏನಾ, बिट्टू ने एक बड़ा सा डैश बांधकर, क्या बांधकर? पगड़ा बांधकर। किसान ने खेत में डैश चला रहा था। क्या चला रहा था? किसान ने हल चला रहा था, है ना। आप क्या करना है? इस पाठ को पढ़ना है, 2 या 3 बार पढ़ना है। पढ़े तो आपको कोई प्रश्न पूछेंगे, आसानी से उत्तर दे सकते हो. ಬಿಡಪ್ಪ ಲೆಸನ್ ಆಯಿತು ಅಂತ ಬಿಟ್ಬಿಡೋದೆಲ್ಲ. ಆದಮೇಲೆ ನೀವು ಇದನ್ನೇನು ಮಾಡಬೇಕು, ಒಂದು 2-3 ಸಲ ರೀಡ್ ಮಾಡಬೇಕು. ರೀಡ್ ಮಾಡಿದಾಗ ಏನಾಗುತ್ತೆ ನಿಮಗೆ, ಅದರಲ್ಲಿ ಇರ್ತಕ್ಕಂಥ ಯಾವುದೇ ಕ್ವಶನ್ ಆಗಲಿ, ಫಿಲ್ ಇನ್ ದ ಬ್ಲ್ಯಾಂಕ್ಸ್ ಆಗಲಿ, ಯಾವುದೋ ಒಂದು ಮೀನಿಂಗ್ ಆಗಲಿ, ಏನೇ मैंने आपको बता रही हूँ, पाठ करते करते, यानी पाठ करते समय अनेक समानार्थक शब्द भी बता ही रहती हूँ, है ना.
फौरन, फौरन का अर्थ क्या होता है? तुरंत। तेज, इस शब्द का विलोम शब्द क्या होता है? मैंने आपको बताई हूँ तेज शब्द का विलोम शब्द क्या होता है। जैसे ही पूंछ, पूंछ इस शब्द का अंग्रेजी में अर्थ लिखिए। पूंछ इस शब्द का अंग्रेजी शब्द कौन सा है? इस तरह भी हम आपको प्रश्न पूछ सकते हैं। शेर ने किसान से क्या मांगा था, है ना। शेर किसान से क्या मांगा था? क्या मांगा था शेर ने? किसान की बैल को मांगा था, है ना। शेर किसान से क्या लेने गया था, है ना। शेर ने किसान से बैल पूछा था, इसलिए किसान क्या लाने के लिए घर गया था। क्या लाने के लिए घर गया था? उसने अपनी गाय को लाने के लिए घर गया था, है ना। शेर ने, है ना, आज मैंने आपको बताई हूँ इसके बारे में। शेर ने बिट्टू को राक्षसी क्यों समझ लिया, है ना। शेर ने बिट्टू को राक्षसी क्यों समझ लिया? क्यों समझ लिया? क्योंकि बिट्टू ने नाश्ते में 4 शेरों की खाने की बात बोली थी। यहाँ सुनकर शेर ने बिट्टू को राक्षसी समझ लिया ಅಲ್ವಾ. ಈಸಿ ಇದೆ ಅಲ್ವಾ ಆನ್ಸರು? ಕೇಳಿದ್ರಿ ಅಂತಂದರೆ ಈಸಿಯಾಗಿ ಬರಿತೀರಿ. बैल की जान कैसे बच गई? बैल की जान कैसे बच गई? सोचो सोचो और बोलो, यानी सोचकर उस प्रश्न के लिए उत्तर तैयार करो. बैल की जान कैसे बच गई? कैसे बच गई बैल की जान? यानी बिट्टू ने एक तरकीब सोची थी. क्या? मैंने शेर के लिए एक कौन सा मोटा ताज़ा घोड़ा लेकर आती हूँ, क्योंकि बिट्टू की जिस योजना से, है ना, बिट्टू की उस योजना से, कौन सी? यानी मैं शेर को खाने के लिए क्या लाती कर बोली थी? मोटा ताज़ा घोड़ा लाकर आती हूँ. यहाँ शेर यानी बैल की जान कैसे बच गई? समझ में आपको इसका उत्तर कैसे बच गया? यानी बिट्टू ने जो योजना की थी, बिट्टू की आसानी से, यानी ಈಸಿಯಾಗಿ ಹೇಳೋದಾದರೆ बिट्टू ने जो तरकीब सूझी उससे बैल की जान बच गई. ಈಸಿಯಾಗಿ ಹೇಳೋದಾದರೆ, ಸಿಂಪಲ್ ಆಗಿ ಹೇಳೋದಾದರೆ बिट्टू की तरकीब से, बिट्टू की जो योजना से बैल की जान बच गई, है ना. ಓಕೆ. ತರ್ಕೀಬ್ ಯಾನಿ ಐಡಿಯಾ. ಬಿಟ್ಟು ಏನೋ ಒಂದು ಐಡಿಯಾ ಮಾಡಿದ್ಲಲ್ವ, ಅದರಿಂದ ಏನಾಯಿತು? ಆ ಒಂದು ಎತ್ತಿನ ಪ್ರಾಣ ಉಳಿತು. फांस कर रखना इसका अर्थ क्या होता है? यानी बांध कर रखना. होश आवास क्या है? बहुत डर जाना, है ना. अच्छा बच्चों, यानी आप तो इस पाठ के बारे में जान गए हो. यानी बहादुर बिट्टू को बहादुर क्यों नाम पड़ा, यहाँ तो आप जान गए. क्योंकि उसने, किसान बहुत ही डर गया था ना, वहाँ बिल्कुल नहीं डरी थी. उसके लिए एक तरकीब सोची, यानी बैल और गाय की जान हम कैसे बचा सकते हैं, इसके बारे में सोची. और उस शेर को क्या की, उसने वहाँ से भाग जाने की, कैसे भाग जाता है यहाँ सोचकर उसने क्या की, ಸಾಮನೆ ಬಡಿ ಅಂತಂದರೆ ಅವಳು ಏನು ಮಾಡಿಲ್ಲಪ್ಪ ಅಂದರೆ, ಈ ಶೇರ್ನ ಅಂದರೆ ಲಯನ್ನ ಯಾವ ರೀತಿಯಾಗಿ ನಾನು ಓಡಿಸ್ಬೋದು, ಹೇಗೆ ನನ್ನ ಆಕಳು ಮತ್ತು ಎತ್ತಿನ ಜೀವನ ಉಳಿಸ್ಬೋದು ಅಂತ ಏನು ಮಾಡಿದ್ಲು ಅವಳು ಯೋಚನೆ ಮಾಡಿದ್ಲು. ಏನೋ ಒಂದು ಯೋಚನೆ ಮಾಡಿಬಿಟ್ಟು ಸ್ವಲ್ಪನೂ ಕೂಡ ಅಂಜಿಕೆ ಇಲ್ಲದೇ ಮುಂದುವರೆದ್ಲು ಅಲ್ವಾ. ಅದರಿಂದ ಏನಾಯಿತು, ಅವಳಿಗೆ ಬಹದ್ದೂರ್ ಬಿತ್ತು ಅಂತಕ್ಕಂಥ ಒಂದು ನೇಮ ಬಂತು. ಕಿಸಾನ್ ಏನು ಮಾಡಿದ್ದ, ತನ್ನ ಗಂಡ ರೈತ ತುಂಬಾ ಹೆದರ್ಕೊಂಡು ಕೂತ್ಕೊಂಡಿದ್ದ. ಆ ಒಂದು ಟೈಮಲ್ಲಿ ಇವಳು ಏನೋ ಒಂದು ಉಪಾಯ ಮಾಡಿ ಆ ಲಯನ್ನ ಅಲ್ಲಿಂದ ಓಡೋಗೋ ರೀತಿಯಾಗಿ ಮಾಡಿದ್ಲು. ಅಂದರೆ ಅವಳಲ್ಲಿರ್ತಕ್ಕಂಥ
ಧೈರ್ಯ ಸಾಹಸನೇ ಅವಳಿಗೆ ಹೆಸರು ಬರೋ ರೀತಿಯಲ್ಲಿ ಮಾಡ್ತು. ಅಂದರೆ ಯಾವುದೇ ಒಂದು ಟೈಮ್ ಆಗಲಿ, ಯಾವುದೇ ಒಂದು ಸಂದರ್ಭ ಆಗಲಿ, ನಾವೇನು ಮಾಡಬಾರ್ದಪ್ಪ ಅಂತಂದರೆ ತಕ್ಷಣಕ್ಕೆ ಹೆದರ್ಕೊಂಡು ಕೂತ್ಕೊಳ್ಳೋದಲ್ಲ. ಅದಕ್ಕೆ ತಕ್ಕಂತೆ ಏನು ಮಾಡಬೇಕಾಗುತ್ತೆ ನಾವು, ಅಂದರೆ ಆ ಒಂದು ಸಿಚುವೇಶನ್ಗೆ ತಕ್ಕಂತೆ ನಾವು ಯಾವ ರೀತಿಯಾಗಿ ಅದರಿಂದ ಪಾರಾಗ್ಬೋದು, ಆ ಕಷ್ಟದಿಂದ ನಾವು ಹೊರಗಡೆ ಬರೋದಕ್ಕೆ ಏನೆಲ್ಲ ಮಾಡ್ಬೋದು ಅಂತ ಯೋಚನೆ ಮಾಡಿದ್ವಿ ಅಂತಂದರೆ ಯಾವ ರೀತಿಯಾಗಿ ಹೆದರ್ದೇನೆ, ಸ್ವಲ್ಪನೂ ಕೂಡ ಭಯ ಪಡ್ದೇನೆ ಏನು ಮಾಡಬೇಕಾಗುತ್ತೆ, ಮುಂದುವರಿಬೇಕಾಗುತ್ತೆ. ಆಗಿದ್ದಾಗ ಮಾತ್ರ ನಾವು ಯಾವುದೇ ಒಂದು ಕಷ್ಟದ ಪರಿಸ್ಥಿತಿಯಿಂದ ಹೊರಗಡೆ ಬರ್ಬೋದು. ಯಹ ಭಿ ಆಪ್ जानते हो बिट्टू ने कैसे अपने पति को धैर्य देकर साहसी बताया, यानी अपने में रहने वाले धैर्य को वहाँ कैसे बताइए, तो आप जान लिए हो। अच्छा बच्चों, धन्यवाद।